हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. घड्याळ आणि वेळ यावरील नमुना प्रश्न आपण पाहत आहोत. पहिला प्रश्न घ्या. अंकांऐवजी ठिपके असलेले एक घड्याळ. अंकांऐवजी ठिपके आहेत, इथं अंक जे आहेत त्याऐवजी ठिपके आहेत. अंकांऐवजी ठिपके असलेले एक घड्याळ आरशातून पाहिल्यास 5:10 ही वेळ दर्शविते. तर हे घड्याळ आपण आरशातनं पाहिलं तेव्हा त्याच्यामध्ये 5:10 ही वेळ दर्शविते. तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील? आता पहा, घड्याळ काढून आता समजून घेऊया आपण की आता आपण इथं अंक नाही आहेत असं समजा. आणि जेव्हा आरशात पाहिलं तेव्हा आपल्याला 5:10 झालेले दिसले. म्हणजे यातला फिक्स काटा आपल्याला तुम्हाला दाखवता येईल. मिनिट काटा हा या ठिकाणी 2 वर असेल म्हणजे 10 मिनटं झालेत. आणि तास काटा हा 5 आणि 6च्या मध्यभागी असेल. मध्यभागी थोडासा 5च्या पुढे असेल. ओके, ही 5:10 झालेले आहेत. हे आरशात दिसलं तेव्हा प्रत्यक्ष किती वाजले होते? म्हणजे याचं आरशातलं प्रतिबिंब तुम्हाला काढावं लागेल. याचं आरशातलं प्रतिबिंब या ठिकाणी, याचं आरशातलं प्रतिबिंब या ठिकाणी येईल. आणि याचं आरशातलं म्हणजे 5 आणि 6च्या मध्ये आहे, म्हणजे 6 आणि 7च्या मध्ये येईल. त्यामुळे किती वाजलेले असतील? सॉरी, इथं 2 वर येईल हा काटा, इथे 10 वर. हे प्रत्यक्ष किती वाजलेले आहेत? 6:50 झालेले आहेत. 6:50 म्हणजेच 7 वाजायला 10 मिनटं कमी आहेत. म्हणजे 6:50 झालेले आहेत. मात्र घड्याळ आरशातून पाहिलं तेव्हा आपल्याला किती दिसले ते? 5:10. आता हे आकृती काढून सोडवलं ठीक आहे, पण तो परीक्षेच्या वेळी एवढा वेळ नसतो. मग इथे काय करायचं? तर या ठिकाणी या 5:10 12 वजा करायचे. पण ते डायरेक्ट 12 वजा करायचे नाहीत, तर 12 वाजलेले वजा करायचे. याचा पण ते वजा करताना 11:60 म्हणजे 12 वाजले. मी तर वजा काय करायचे? 11:60 वजा केले की तुम्हाला प्रत्यक्षाची वेळ येते. 11:60 वजा केली की तुम्हाला काय मिळते? प्रत्यक्ष वेळ मिळते. आता या 5:10 11:60 वजा होतात का? नाही होत. मग इथं काय करायचं? 11:60 5:10 वजा करायचे. म्हणजे याच्यामधून जात नाहीत म्हणून 12 वाजता याच्यामधनं 5:10 वजा करा. पहा काय वेळ आली. 60मधनं 10 गेले 50, 11तनं 5 गेले 6. उत्तर काय आलं? 6:50. साधी सोपी क्लुप्ती लक्षात ठेवायची. फक्त 12मधनं वजा करणे. आपण 24 ताशी घड्याळाला काय करतोय? 12 तास त्यात ॲड करतो. मग इथं 12 वजा करायचे. फक्त 12 कसे वजा करायचे? तर 11:60 वजा करायचे. मी कोणती वेळ असेल तर त्याच्यामध्ये 11:60 ते वजा केले की आपल्याला उत्तर येतं. आता याच्यामधनं 11:60 कोणत्याच वेळेतनं जाणार नाही आहेत. म्हणजे मी या ठिकाणी काय करायचं? 11:60 ही वेळ वजा करायची. 6:50 घड्याळामध्ये वाजलेत. आरशामध्ये किती वाजतील? प्रश्न आला 6:50 घड्याळामध्ये वाजलेत. आरशातून पाहिले असता किती दिसतील? उलटं लगेच करायचं. 12मधून 6:50 वजा करून टाकायचे. म्हणजे आरशामध्ये किती दिसतील? आता या 0मधनं 50 जात नाहीत. काय करायचं? इथनं आजचा घ्यायचा. इथनं आजचा 1 तास म्हणजे 60 मिनटं. 60मधनं 50 गेले 10 राहिले. 11तनं 6 गेले
5 म्हणजे आरशात बघितले किती वाजले 5:10. उलटं सुलटं दोन्ही चालतं की आरशातलं तुम्हाला जर काढायचं असेल तर 11:60 ती वजा करायचे. अगदी सोपं आहे, समजून घेतलं तर अडचणीचं काहीच नाही आहे. चला पुढील प्रश्न घ्या. 6:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा 6:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल? 6:15 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल? पहिला पर्याय असतो 90 अंशाचा. लगेच लिहून मोकळे होता. 6:15 वाजलेले आहेत. आपल्याला फिक्स टायमिंग दाखवता येईल, फिक्स काटा दाखवता येईल. कोणता दाखवता येईल? मिनिट काटा दाखवता येईल. आता तास काटा 6:15 वाजले, 6 असेल का? जेव्हा 6 वाजलेले असतात तेव्हा तास मिनिट काटा 12 असेल तेव्हा तास काटा 6 असणार आहे. तो तास काटा 6 आणि 7 मध्ये असणार आहे. 6 पुढे असणार, मधोमध नसेल पण तो 6 पुढे असणार आहे. आपण टेंटेटिव्ह ही आकृती काढतोय. या आकृतीवरून सोडवता आलं पाहिजे. पहा या ठिकाणी काय करायचं, फिक्स आपल्याला हा काटा आहे. जर मी हा तास काटा 6 बांधून ठेवला असता, 6 जर मी हा तास काटा बांधून ठेवला असता तर किती अंशाचा झाला असता कोण? 30, 60, 90 म्हणजे इथे 90 अंशाचा झाला असता. आता जेव्हा मिनिट काटा 12 वरून 3 येतो म्हणजे 15 मिनटं पुढे सरकतो तेव्हा तास काटा किती पुढे सरकेल? म्हणून पहिल्यांदा जेव्हा समजून दिलं होतं तेव्हा या गोष्टी समजून दिल्या होत्या की एका तासाला, एका मिनिटाला तास काटा किती पुढे सरकतो, एका मिनिटाला मिनिट काटा किती पुढे सरकतो. आता इथे मिनिट काट्याची गरज नाही, आपल्याला माहिती आहे. ते मधलातलं अंतर असतं तर मग तिथं आपल्याला मिनिट काटा किती अंश पुढे गेला आहे तो काढावा लागला असता. 6:15 फिक्स टायमिंग आहे, त्यामुळे मिनिट काटा 12 वरून 3 फिक्स झालेला आहे, त्याची जागा बदलणार नाही. मात्र तास काटा 6 असणार आहे का? नाही, तर तास काटा पुढे सरकलेला आहे. आता एका मिनिटाला तास काटा किती अंश पुढे सरकतो? पहिल्यांदा तेवढ्यासाठी लिहून दिले. एका मिनिटाला तास काटा अर्धा अंश पुढे सरकतो. आता एका मिनिटाला मिनिट काटा 6 अंश पुढे सरकतो, इथं गरज नाही. म्हणजे एका मिनिटाला तास काटा अर्धा अंश असल्या अर्धा अंश पुढे सरकतो. मग आता इथे मिनिट काटा किती पुढे सरकला? जेव्हा 6 होता तास काटा तेव्हा मिनिट काटा 12 होता. मग 12 वरून तो 3 आला म्हणजे किती मिनिटं पुढे सरकला? 15 मिनटं. मग एका मिनिटाला अर्धा अंश तास काटा पुढे सरकत असेल तर 15 मिनिटाला तास काटा किती अंश पुढे सरकला? म्हणजे 15 गुणिले अर्धा करावं लागेल. उत्तर किती येईल? 15 गुणिले अर्धा म्हणजे 7.5 अंश येईल. 7.1 अंश छेद 2 म्हणजे 7.5 अंश. म्हणजे हा या ठिकाणी जो पुढे सरकलेला तास काटा आहे तो किती सरकला? 7.5 अंश. मग हे 90 आणि हे 7.5 असा एकूण त्यांच्यामध्ये तास काटा आणि मिनिट काटामध्ये किती अंशाचा कोन होईल? 97.5 अंशाचा कोन होईल. 97.5 अंशाचा. पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. 6:15 वाजलेले आहेत. 6:15 6:15 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? याच्यामध्ये फिक्स आपल्याला मिनिट काटा फक्त दाखवता येतो, तो 3 असणार आहे. तास काटा 6 असणार नाही, तो 6 पुढे सरकला आहे. आता किती अंश पुढे सरकला हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे. जर मी हा तास काटा 6 बांधून ठेवला असता, त्याला मी सरकूनच दिला नाही पुढे, आणि मिनिट काटा 3 आला असता तर किती अंशाचा झाला असता? 30,
30 30 म्हणजे 90 अंशाचा झाला असता. पण मिनिट काट तास काटा इथे 6वर बांधून ठेवला तर राहणार आहे का? जेव्हा मिनिट काटा पुढे सरकेल तेव्हा तास काटा जागेवर राहणार नाही. मग इथं आपल्याला ते सूत्र लक्षात पाहिजे. एका मिनिटाला 360 मिनटं, 60 मिनटाला तो 30 अंश पुढे सरकतो. मग एका मिनिटाला किती सरकणार आहे? अर्धा अंश. मग एका मिनिटाला तास काटा अर्धा अंश पुढे सरकतो. मग हा 15 मिनटं पुढे आलेला आहे मिनिट काटा. मग 15 मिनटामध्ये तास काटा किती पुढे सरकेल? एका मिनिटाला अर्धा अंश. हे मांडणी काय होईल? एका मिनिटाला अर्धा अंश तर 15 मिनिटाला x. मांडणी काय होईल? 15 गुणिले 1 अंश छेद 2 गुणिले 1 आहे. मी ते उत्तर काय येईल? 7.5 अंश पुढे सरकणार. हे 7.5 अंश. मग हे 90 अधिक हे 7.5 किती झाले? 97.5 अंश पुढे सरकेल. आता याच पद्धतीनं आता हे जर क्लुप्तीनं सोडवायचं म्हणलं, अगदी सोपं आहे की प्रत्येक गोष्ट क्लुप्तीनं आपण समजून देतो. प्रत्येक याला क्लुप्ती आहे, फक्त ती कशी वापरायची हे लक्षात आलं पाहिजे. आता काय करायचं पहा, आपण जसं आरशातल्या प्रतिबिंबाचं पाहिलं आपण तसं इथं क्लुप्ती आहे. 30 तास वजा 5.5 मिनटं. 30 तास वजा 5.5 मिनिटे. तुम्ही 5.5 मिनिटे वजा 30 तास म्हणलं तरीही चालतं. 30 तास वजा 5.5 मिनटं याच्यामधनं वजा करायची आहेत, यांची वजाबाकी करायची. तुम्ही एखादा म्हणलं नाही सर मला हे 5.5 मिनटं वजा 30 तास केले तरीही चालेल, तरी उत्तर वेगळं येत नाही. एखादा म्हणला हे 5.5 मिनटं जर तुम्ही अंशछेदामध्ये मांडले तरी चालतील. म्हणजे काय होईल? 30 तास वजा 5.5 म्हणजे अंशछेदामध्ये काय होईल? 11/2 मिनिटे म्हणजे 5.5च आहे. किंवा 11/2 मिनिटे वजा 5.5 तास आवर. आता या ठिकाणी वाजलेले किती आहे? 6:15 वाजलेले आहेत. आता 6:15 6 तास आणि 15 मिनिटे म्हणजे या ठिकाणी याची किंमत आवरची किंमत 6 येईल आणि मिनिटांची किंमत 11/2 गुणिले येईल. पहा आपण इथे किंमत भरूया. 6:15 वाजलेत. 30 तास म्हणजे तास किती झाले? 6. मी 30 गुणिले 6 वजा इकडे 15 मिनटं आहेत म्हणजे 11/2 गुणिले 15. जिथे हे दशांश चिन्हामध्ये घेतलं तर इथं सोयीस्कर जातं. मी कसं वापरायचं, किती मिनटं आहेत त्याच्यानुसार संक्षिप्त रूप जाणार असेल तर ठीक आहे, नसेल तर मग इथे आपण हे सूत्र इथं बघा. 30 तास म्हणजे 30 गुणिले 6 वजा 5.5 गुणिले 15. दशांश चिन्हात घेतलं तरी काय अडचण नाही. आता गुणाकार करू. 30 180 वजा 5.5चं करायचं आहे. 15 दशांश चिन्ह नाही समजा. 15 75 5 हातच्याले 7 15 75 आणि 7 82.5. आता वजाबाकी करा. 180मधनं 82.5 वजा करायचे. 180 म्हणजे 180 दशांश चिन्ह 0 वजा 82.5 82.5 शून्यातनं 5 जात नाहीत. मनाचा आजचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 10तनं 5 गेले 5. शून्यातनं 3 जात नाहीत. मनाचा आजचा घ्या, देऊन टाका. 10तनं 3 गेले 7. 18तनं 9 गेले 9. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. किती आलं उत्तर? 97.5 अंश. याचा आपण डीपमध्ये व्यवस्थित व्हिडिओ आपण अजून तयार करणार आहे. त्यामध्ये फक्त आणि फक्त या पद्धतीचीच गणितं सगळे असतील. याचा स्वतंत्र व्हिडिओ तयार केला जाईल. प्रत्येक टाईपचा एक एक स्वतंत्र व्हिडिओ. आत्ता आपण इथं ओळख देतो आहोत समजून. प्रत्येकाचा स्वतंत्र व्हिडिओ त्याचा तयार करू आपण. ओके, लक्षात आलं की पहा 2 पद्धती आहेत. एक बेसिक पद्धत आहे, एक क्लुप्तीची पद्धत आहे. वाजलेली वेळ आहे 6:15. समजून घ्या 6:15 वाजता मला फिक्स असा तास काटा मला दाखवता येत नाही कुठे नक्की आहे तो. परंतु मला मिनिट काटा 6:15 वाजता दाखवता येईल की मिनिट काटा हा 3 वरच असणार आहे. तो कुठे 2 वर की याच्यामध्ये आसपास इथे कुठे असणार नाही.
मी तो फिक्स आहे. आता जर मी हा तास काटा 6 वरतीच बांधून ठेवला असता तर इथे 90 अंशाचा कोन झाला असता. परंतु तास काटा मिनिट काटा 12 वरून 3 वर आला, म्हणजे 15 मिनिटे पुढे आला, तेव्हा तास काटा किती पुढे सरकेल? तर 1 मिनिटाला तास काटा अर्धा अंश पुढे सरकतो. मग 15 मिनिटामध्ये किती पुढे सरकेल? 7.5 अंश. म्हणजे या ठिकाणी तास काटा 6 वरनं पुढे 7.5 अंश आला, म्हणून हे 90 अंश आणि हे 7.5 अंश असे 90 अधिक 7.5, 90 अधिक 7.5 म्हणजे किती येणार आहे? 97.5 अंशाचा कोन होणार आहे. ती क्लुप्तीच्या याने आपण ते समजून सांगितलं. क्लुप्ती आहे 30 तास वजा 5.5 मिनटं. जर जात नसेल तर उलटं करायचं, 5.5 मिनटं वजा 30 तास करायचं. की उदाहरणार्थ 2 वाजून 50 मिनटं असतील तर तिथं 30 तास वजा 5.5 मिनटं करता येत नाही, कारण 2 मधले 30 दुने 60च झाले, आणि 50 मिनटं 50 गुणिले 5.5 केलं तर मोठी येते. मग तिथं 5.5 मिनटं वजा 30 तास करायचं. इथे मायनस जरी उत्तर आलं तर ते प्लसमध्ये धरायचं असतं. त्याचा स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपण ते बारकाईनं पुन्हा समजून घेऊया. तर अगदी सोपी क्लुप्ती आहे. चला पुढे या. आत्ता आपण इथे ओळख करून घेतोय, प्रत्येकाचा स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. चला पुढील गणित घ्या. 4.32 तास, 4.32 तास, हे 4 तास 32 मिनटं नाही आहेत. 4.32 तास हे तास मिनिटे सेकंदात, हे तास मिनिटे सेकंदात कसे लिहाल? हे तास मिनिटे सेकंदात कसे लिहाल? मग असं लिहायचं 4 तास 3 मिनिटे 2 सेकंद नाही. म्हणजे 4.32 तास आहेत. पर्याय तिथं आपल्याला पहिला दिलेला असतो 4:32 मिनटे. हे दशांश चिन्ह आहे. हे जर 4 तास 32 मिनटं जर असते तर हे असे मांडले असते 4 2 टिंब 32. याचा अर्थ झाला असता 4:32 मिनटे झालेली आहेत. तर इथे 4:32 मिनटे नाही आहेत, तर 4.32 तास आहेत. आता आपल्याला हे जर गणित सोडवायचं असेल, बेसिक पद्धत सांगतो तुम्हाला. याची पहिल्यांदा मिनिटे करायची. याची मिनटे, 1 तासाची मिनटे किती होतात? 60. मग 4.32 तासाची मिनिटे करायची म्हणजे याला गुणिले 60. दशांश चिन्ह नाही समजा, हे शून्य मांडून टाका. 6 दुने 12, मग हे शून्य मांडून टाकलं. गणित राहिलं 432 गुणिले 6, 6 दुने 12 2, हाच्याले 1, 6 18 आणि 1 1909, हाच्याले 1, 6 24 आणि 1 25. दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर आहे, म्हणजे किती झाले? 259.2 मिनिटे झाली. एवढी काय झाली? मिनिटे. हे काय होते? तास होते. याला गुणिले 60 केलं की त्याची मिनिटे होतात. आता या मिनिटाचे सेकंद करू. 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद. म्हणजे याला गुणिले पुन्हा 60 करावे लागतील. याला गुणिले 60 करूया, म्हणजे याचे सेकंद तयार होतील. हा 1 0, हा 1 0, 2 0 खाली मांडून टाकूया. गणित काय राहिलं? 2592 गुणिले 6, 6 दुने 12 2, हाच्याले 1, 6 9 54 आणि 1 55 5, हाच्याले 5, 6 पंचे 30 आणि 5 35 5, हाच्याले 3, 6 दुने 12 आणि 3 15. दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर, म्हणजे किती झाले? 15,552 सेकंद झाले. एवढे काय झाले? सेकंद. आता याचे आपल्याला बनवायचे आहेत तास, मिनिटे आणि सेकंद. आता हे कसे बनवायचे पहा. तर याला एवढे सेकंद आहेत. 1 तास म्हणजे किती सेकंद होतात? 3600 सेकंद. मग याचे आपल्याला सेकंदाचे आपल्याला तास बनवायचे म्हटलं की आपल्याला या पहिल्यांदा सेकंदाचे आपण काय करणार आहोत? मिनिटे करणार आहोत. मग सेकंदाची मिनिटे कशी बनतील? सेकंदाची मिनिटे कशी बनतील? याला 60ने भागल्यानंतर. मग म्हणावं सर हिथंच गुणाकार करत गेला, आता भागाकार. बघा ना ते काय होतंय ते. आपल्याला पहिल्यांदा 15,552 सेकंद आहेत, त्याची मिनिटे करूया आपण. भागिले 60 केलं
60 दुने 120, 5 मधनं 0 गेले, 5 राहिले, 5तनं 2 गेले, 3 राहिले, 35 बाकी राहिली. वरनं 5 घेतले उतरून, 355 झाले. 60 पंचे 60 पाचा 300, बाकी राहिली 55. 55 वरती वरचे 2 उतरून घेतले, 552. 60च्या पाड्यात पहा 552 आहेत का? नाही, त्यापेक्षा लहान. 552 पेक्षा 6च्या पाड्यामध्ये बघायचं. 6 9 54, म्हणजे 60 9 540, म्हणजे इथे 9 6 9 54 540. शिल्लक किती राहिले? 2 1. एवढे सेकंद शिल्लक राहिले. एवढे काय राहिले? सेकंद शिल्लक राहिले. आणि वरती ही 259 काय आली? मिनिटे आली. एवढी काय आली? मिनिटे. आता या मिनिटाचे तास बनवूया. फक्त मिनिटाचे, हे सेकंद खाली सोडून द्यायचे, हे दशांश चिन्हात जायचं नाही. आता हे 259 तास आहेत, मिनिट आहेत. 259 मिनिटाचे आपल्याला तास बनवायचे आहेत. 1 तास म्हणजे किती? 60 मिनिटे. म्हणून याला 60ने भागा. 60 चोक 240, म्हणजे 240 काय झाले? 240 यातनं वजा केले, 5तनं 4 गेले, 1. एवढी काय राहिली शिल्लक? मिनिटे राहिली. आणि वरती काय तयार झाले? तास तयार झाले. म्हणजे उत्तर काय येणार आहे? हे 4.32 तास म्हणजे 4 तास. 4 तास. मिनिटे किती शिल्लक राहिलेली पहा? 19 मिनिटे. 4 तास 19 मिनिटे. आणि सेकंद किती आहेत? 12 सेकंद. 12 सेकंद. म्हणजे 4.32 तास म्हणजे 4 तास 19 मिनिटे आणि 12 सेकंद होतात. आता हे गणिताला क्लुप्ती आहे का? आहे. प्रत्येक गणिताला क्लुप्ती आहे, प्रत्येक प्रश्नाला क्लुप्ती आहे. फक्त ती तुम्ही आपण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. आपण हे लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. पहिल्यांदा 4.32 तास होते, याचे आपण गुणिले 60 केले की मिनिटे तयार होतील. इथे 259.2 मिनिटे तयार झाली. या 259.2 मिनिटाला गुणिले 60 केले की सेकंद तयार झाले 15,552. आता या 15,552 सेकंदाला पुन्हा 60ने भागलं तर 259 मिनिटे तयार होतील. तर शिल्लक राहणारे 12 सेकंद शिल्लक ठेवायचे. या 259 मिनिटाला पुन्हा 60ने भागलं की तास तयार होतील, 4 तास तयार होतील आणि शिल्लक राहिले 19 मिनिटे. आणि मग आपलं गणित उत्तर तयार होईल. 4 तास 19 मिनिटे 12 सेकंद. आता हे थोडक्यात सोडवायचं आपल्याला. आता मी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा हा घटक समजून दिला मागच्या व्हिडिओमध्ये, तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की 0.1 तास असेल, 0.1 तास असेल तर त्याची किती मिनिटे होतात? याची किती मिनिटे होतात? तर याची होतात 6 मिनिटे होतात. याची जर मिनिटे केली म्हणजे याला 60ने तुम्ही गुणलं तर दशांश चिन्ह नाही समजून 60ने गुणलं तर 60 × 60, दशांश चिन्ह 1 संख्येच्या अगोदर दिलं म्हणजे 0.1 तास असेल तर त्याची 6 मिनिटे होतात. मग 0.2 तास असेल तर 12 मिनिटे, 0.3 तास असेल तर 18 मिनिटे. म्हणजे इथं 18 मिनिटे होते. इथं याची मिनिटे करायची ते आपल्याला सांगतो पुढे. आता पुढे काय? 0.01 तास याचे सेकंद केले. एका तासाचे सेकंद किती होतात? 3600 सेकंद होतात. हे 60 आणि हे 60चा गुणाकार 3600. मग याला जर तुम्ही 3600ने गुणलं, दशांश चिन्ह नाही समजून गुणलं तर 3600 की 3600 दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर म्हणजे किती राहतं शिल्लक? 36 सेकंद. किती राहत आहे? 36 सेकंद. तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की ते व्यवस्थित लिहून घ्या. आता हा एवढा मोठा प्रश्न अगदी शॉर्टमध्ये कशा पद्धतीनं सोडवायचा? आपल्याला सांगितले 4.32 तास सांगितले. 4.32 तास. आता इथे लक्षात ठेवायचं की आपल्याला
जी पद्धत सांगितलेली आहे. आता इथे काय सांगितलं होतं, 0.1 तास म्हणजे किती, 6 मिनिटे. मग याला मिनिटांनी गुणायचं आहे. याला काय नाही, याला आहे तशी पूर्ण तासामध्येच राहत आहे. याला गुणिले 6 केलं की मिनिटे होणार आहेत. आणि याला 0.01 तास झाले की त्याची काय होणार आहे, एका 0.01 तासाची 36 सेकंद होतात. मग याला 36ने गुणायचं, एवढे सेकंद तयार होतील. म्हणजे इथे काय होईल, 36 दुने 72 सेकंद होतील. 72 सेकंद होतील. या ठिकाणी केले तर साहित्रिक 18 मिनिटे होतील. 18 मिनिटे होतील. आणि हे आहे तसे 4 तास. म्हणजे उत्तर काय येणार आहे, 4 तास 18 मिनिटे आणि 72 सेकंद. आता 72 सेकंद वाजतात का रे घड्याळात. मग या 72 सेकंदामधील 60 सेकंदाचा 1 मिनिट तयार होतो. मग याची किती मिनटं तयार करता येतील, याची 1च मिनिट तयार करता येईल. मग 1 मिनिट तयार करायचं म्हणजे याच्यातनं किती वजा केले पाहिजेत, 60 सेकंद वजा केले पाहिजे. म्हणजे 60 सेकंद वजा केले की त्याचा काय तयार, या 60 सेकंदाचा काय तयार होणार आहे, 1 मिनिट तयार होणार आहे. तो मिनिटाला दिला पाहिजे. आणि मग इथे 72मधनं 60 गेले, किती राहिले, 12 सेकंद राहिले. इथे 18 हा एक या 60 सेकंदाचा मिनिट तयार झाला, तो मिनिटाला दिला. म्हणजे 18 ने 19 मिनिटे. 19 मिनिटे. आणि इथे पूर्ण तास किती आहेत, 4 तास. म्हणजे गणित प्रश्न काय, उत्तर काय तयार झालं, 4 तास 19 मिनिटे 12 सेकंद. एका ओळीमध्ये हे सरावाने हे लगेच लक्षात येतं. सरावाने लगेच हे लक्षात येतात गोष्टी. यात खूप अवघड असं काहीच नाही आहे. 6.36ने गुणायचं, दशांश चिन्हानंतरच्या याला 6.36ने गुणायचं. पहिल्याला 6ने गुणायचं, दुसऱ्या याला 36ने गुणायचं. वरचे सेकंद पहिल्यांदा तास होतील, पुन्हा मिनटे होतील, पुन्हा सेकंद होतील. इथे 6ने गुणलं, इथे 36ने गुणलं, एवढे सेकंद होतील, एवढी मिनटं होतील, एवढे तास होतील. मग यातले सेकंदात जर 60पेक्षा वर असतील तर त्याची मिनटं बनवायची, मिनटामध्ये टाकून द्यायची, त्याची बेरीज करायची, झालं गणित. एवढं सोपं आहे. मग आता पहा, ही बेसिक पद्धत आहे. तासाची मिनटं करा, मिनटाचे सेकंद करा, मग त्याला पुन्हा भागिले 60 करून सेकंदाची मिनटे करा. मग किती सेकंद राहिले तेवढे शिल्लक आहे. जेवढे मिनटे झाले त्याला भागिले 60 करून पुन्हा तास तयार करा. मग शिल्लक राहणारी मिनटं आहेत. मग 4 तास 19 मिनटे 12 सेकंद. आणि ही क्लुप्ती आहे. म्हणजे या दोन्ही पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न समजला पाहिजे. पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न उलटा घ्या. आता पुढील प्रश्न उलटा घ्या. 5 तास 25 मिनटे 12 सेकंद. 5 तास 25 मिनिटे 12 सेकंद. 5 तास 25 मिनिटे 5 तास 25 मिनिटे 12 सेकंद. 5 तास 25 मिनिटे 12 सेकंद दशांश अपूर्णांकात लिहा. हे दशांश अपूर्णांकात लिहायचे आहेत. दशांश अपूर्णांकात. हे दशांश अपूर्णांकात लिहा असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. मग हे दशांश अपूर्णांकात कसे लिहिले जातात, अपूर्णांकात, कावर नाही याच्यावर, दशांश अपूर्णांकात लिहा. आता बेसिक पद्धतीनेच आपल्याला जावं लागेल. पुन्हा तुम्हाला त्याची क्लुप्ती पण सांगेल. पहिल्यांदा बेसिक काय, या तासाची मिनटे करा, मिनटाचे सेकंद करा आणि मग त्याला 3600ने भागलं की उत्तर येणार आहे. मग 5 तासाची किती मिनटे होतील, म्हणजे 5 गुणिले 60 करा. म्हणजे इथे किती झाली, 60 पाचा 300 मिनटं झाली. ही 300 मिनटं, ही 25 मिनिटे, ही मिनटे झाली, ही 25 मिनिटे झाली आणि ही वरची 25 मिनिटे, असे एकूण किती झाले,
5 तासाची 300 मिनटं आणि वरची 25 मिनटं अशी 325 मिनिटे झाली. या 325 मिनिटाचे सेकंद करायचे. मग पुन्हा 325 मिनिटाचे सेकंद करण्यासाठी त्याला गुणिले 60 करा. गुणिले 60 केलं, गुणाकार हा शून्य मांडून टाका. 6 पंचे 30 शून्य, हातच्याले 3, 6 दुने 12 आणि 3 15 5, हातच्याले 1, 6 त्रिका 18 आणि 1 19. म्हणजे 19,500 सेकंद झाले. आणि वरती त्यांनी दिलेले आहे ते 12 सेकंद. असे एकूण 19,512 सेकंद झाले. एवढे काय झाले? सेकंद झाले. आता याचे आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करायचे आहेत. मग दशांश अपूर्णांकामध्ये करताना याचे डायरेक्ट तास मिनिटे करायचे आहेत आपल्याला. म्हणून आता इथं जसं आपण 60ने भागलं असं करत बसायचं नाही. एका तासाचे किती सेकंद होतात? 3,600. म्हणून 19,512 याला 3,600ने भागायचं. म्हणजे 36चा पाडा आपल्याला आला पाहिजे. येतो पाडा. इथं पूर्ण 5 तास येणार म्हणजे लगेच लक्षात येतं. 36 पंचे 180, 36 पंचे 180 आणि त्याच्यावरती हे 2 शून्य म्हणजे 3,600 पंचे 18,000. वजाबाकी करा. 2 शून्य गेले 2, 1 1, 5 5, 9 8 गेले 1 0. आता इथे मनाची संख्या घेणार, मनाचा शून्य घेणार म्हणून वरती दशांश चिन्ह येईल. म्हणजे 15,120 पेक्षा 36च्या पाड्यात लहान असणारे 3,600च्या पाड्यामध्ये टेंटेटिव्ह हा पाडा तयार करता आला पाहिजे. 36 चौक 144 माहिती आहे. 36 दुने 72 आणि 36 चौक 144. 144 36ची झाली आणि वरची हे 2 शून्य तसेच दिले. म्हणजे या ठिकाणी 14,436 3,600 चौक. आता इथं वजाबाकी करा. शून्यातनं शून्य गेले 0, 2मधनं शून्य गेले 2 राहिले. 1मधनं 4 नाही, हातचा घ्या मनाचा. 14तनं 11तनं 4 गेले 7 राहिले. 5तनं 5 गेले 0, 1 गेला 0. पुन्हा मनाचा शून्य घ्या. आता पुन्हा दशांश चिन्ह द्यायची गरज नाही. 7,200 झाले. 3600 दुने 7,200. मग उत्तर काय येणार आहे? उत्तर येणार आहे 7.42 तास. उत्तर येणार आहे 7.42 तास. म्हणजेच 5 तास 36 पंच 7 नाही 5 आहे 5 सॉरी 5.42 तास. म्हणजे 5 तास 25 मिनिटे आणि 12 सेकंद. म्हणजे 5.42 तास हे दशांश चिन्हामध्ये. याची जर तास मिनिटामध्ये केले तर 5 तास 25 मिनिटे आणि 12 सेकंद होतात. मग आता या ठिकाणी मागाशी जशी आपण क्लुप्ती वापरली तशी क्लुप्ती वापरता येते का? येते. क्लुप्ती कोणती आहे? 6:36. फक्त इथं आपण जेव्हा दशांश चिन्हात होते तेव्हा तास मिनटं करताना काय केलं होतं? 6 ने 36ने गुणलं होतं. आता इथं भागायचं आहे. इथे काय करायचं आहे? भागायचं आहे. कसं भागायचं आहे पहा. काय दिलेत? 5 तास 25 मिनिटे आणि 12 सेकंद आहेत. आपण कुणीकडनं भागाकार करतो? भागाकार आपण इकडून सुरुवात करतो. गुणाकार एककाकडनं सुरुवात करतो आणि भागाकार मोठ्या भागाकडनं मोठ्या स्थानाकडनं करतो. याला कशाने भागायचं नाही. इथे लिहायचं काय? 6:36. 6 भागिले आणि इकडे भागिले 36. आता काय करायचं पहा. इथे जेव्हा आपण दशांश चिन्हात होते तेव्हा 6:36ने गुणलं होतं. आता इथे 6:36ने भागायचं आहे. आता इथे 5ला भागणारे 5च येणार. म्हणजे इथे कशाने भागायचं नाही. हे 5 पूर्ण येणार आहेत. हे 5 पूर्ण येणार. आता इथे 25ला इथं भागाकार लावतो मी. 5 पूर्ण तसेच लिहा. आता इथे दशांश चिन्ह येतं तासानंतर. ओके. 25ला 6ने भागलं कितीचा भाग? पूर्ण भाग लागेल. 6 चौक 24. बाकी किती राहिली? 1 मिनिट राहिला.
हा 1 मिनिट सोडायचा नाही मोकळा, हा 1 मिनिट सेकंदामध्ये देऊन टाकायचा. हा 1 मिनिट आहे तो सेकंदामध्ये देऊन टाकायचा. मग इथं सेकंद किती होते? 12 सेकंद होते. त्यातनं यातला 1 मिनिट राहिलेला आला. 1 मिनिटाचे सेकंद केले पाहिजेत सेकंदामध्ये करताना. मग 1 मिनिटाचे सेकंद किती होतात? 60 होतात. म्हणजे 60 अधिक 12 किती झाले? 72 सेकंद. मग या 72 सेकंदाला 36ने भागा. या 72 सेकंदाला 36ने भागा. 36 दुने 72 म्हणजे किती येणार आहे? 2 येणार आहे. उत्तर काय येणार आहे? 5.42 तास. पहा, एका ओळीमध्ये गणित आहे. समजून घेतलं तर अगदी सोपं आहे. कळायला काही अवघड नाही. 6.36 बस एवढंच लिहायचं आहे. 6.36 दशांश अपूर्णांकात असेल तर 6.36ने गुणायचं. तास मिनिट सेकंदामध्ये असेल तर 6.36ने भागायचं. झालं गणित. ही बेसिक आहे. हे बेसिक तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग क्लुप्ती तुम्हाला लगेच लक्षात येते. अशी एवढी सोपी गणित असतात. आणि या प्रत्येक भागावरती आपण स्वतंत्रपणे छोटा छोटा व्हिडिओ आपण पुन्हा बनवणार आहोत. ओके, धन्यवाद.